श्री हाजगुडे सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे। सरांच्या हस्ते आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेश नगर या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचं सरांच्या हस्ते रिबिन कट करून आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार। तर सगळ्यांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करा आधी। खाली बसून घ्या, मुलं बिना कामाची खाली बसा। इथं कोणती आणखी आले इकडे घेऊन सर का हाताकडे घाला, सगळेजण खाली बसा। आज दिनांक 9/1/2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेशनगर ढोकी या ठिकाणी एक शाळेमार्फत सालाबादप्रमाणे याही वर्षी बाल आनंद नगरीचा कार्यक्रम गेल्या सालाबादाप्रमाणे याही वर्षी साजरी करीत आहेत। याचा मुख्य उद्देश असा आहे की या बाल आनंद नगरीच्या माध्यमातून या बालकाला व्यावहारिक ज्ञान मिळावं हा याचा मुख्य उद्देश आहे। या अनुषंगाने या शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अतिथी म्हणून हाजगुडे सर, माने सर, काय सांगचाल हाजगुडे सर या संदर्भात? नमस्कार, मी हाजगुडे दत्तात्रय बळीराम, केंद्र प्रमुख तेरणानगर। तर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेश नगर या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा याचं आयोजन केलेलं आहे। इयत्ता 1ली ते 4थीचे वर्ग असणारी ही शाळा आणि छोटी छोटी मुलं यांनी विक्रीसाठी बरेच खाद्यपदार्थ वगैरे इथं आणलेले आहेत। याचा उद्देश या मेळाव्याचा एकच असतो की शालेय विद्यार्थ्यांना यामधून व्यावहारिक ज्ञान कसं मिळवता येईल। बाबा आपण विक्री केलेली वस्तू त्याची योग्य माळजा मिळतो का, किंवा बाहेर दुकानामध्ये जर गेलं तर एखादी वस्तू घरच्याने आणायला सांगितली तर त्याची योग्य किंमत आपण देतो का, उरलेले पैसे परत घेतो का, या सर्व गोष्टीचं ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीतून या विद्यार्थ्यांना मिळावं हाच उद्देश या मेळाव्याचा असतो। धन्यवाद। माने सर, काय सांगचाल तुम्ही? नमस्कार, या आनंद मेळाव्यामधून प्रामुख्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, त्याचबरोबर समाजामध्ये जे वेगवेगळे व्यावसायिक आहेत या व्यावसायिकांमार्फत जे व्यवसाय केले जातात त्या व्यवसायातील नफा आणि तोटा ही गोष्ट त्यांना समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर एखादी वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि त्याची विक्री केल्यानंतर जो नफा मिळतो हा जो व्यवहार आहे नफा तोटा हा पण विद्यार्थ्याला समजतो। त्याचबरोबर एखादा पदार्थ आपण हातानं आपल्या घरी केल्यानंतर ज्या पद्धतीनं आपल्याला पोटभर खाता येतो हा एक अनुभव विद्यार्थ्यांना त्याच्यातून मिळतो। आणि व्यवहाराची पद्धत काय असते, सुटे पैसे, देवाणघेवाण आणि अशा पद्धतीनं एक व्यावहारिक ज्ञान या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळत असतं। आणि म्हणून या शाळेने सर्व त्यांचा स्टाफ, मुख्याध्यापक यांनी हा जो बाल आनंद नगरी मेळावा या ठिकाणी आयोजित केला, या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देण्याचा त्यांचा जो हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यासाठी मी विद्यार्थ्यांना आणि सर्व स्टाफला शुभेच्छा देतो। धन्यवाद। या शाळेचे मुख्याध्यापक करून सर हे बाल आनंद मेळाव्याच्या संदर्भात महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत।
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेशनगर ढोकी येथे बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे. या आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना नाणी, नोटा, चलनी ज्ञान मिळतं, तसेच त्यांचं व्यावहारिक ज्ञान मिळतं. त्यामुळे हा आनंद मेळावा आपण दरवर्षी साजरा करतो. धन्यवाद. या ठिकाणी सालाबादाप्रमाणे बाल आनंद मेळावा या शाळेत प्रामुख्याने घेतला जातो. या विद्यार्थ्याचं भविष्यात त्यांना व्यवहाराची देवाणघेवाण ही कळली पाहिजे, बुद्धीला चालना मिळाली पाहिजे. धन्यवाद. तुमच्या शाळेच्या स्टाफाने आलेल्या अतिथीचं महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी स्वागत करतो. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक. स्वयंसेवक व मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, युवा प्रशिक्षणार्थी, मी शिक्षक आहे. आमच्या शाळेमध्ये आम्ही वर्षाला बाल आनंद मेळाव्याचं म्हणजे कार्यक्रम आम्ही राबवतो. यामधून मुलांचा उद्देश असतो की सर्वच काही शिक्षणामध्ये पुढे नसतात. काही मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक म्हणा किंवा असे उपक्रम घेणं मुलांसाठी खूप गरजेचं आहे. कारण मुलं हे शिक्षण घेऊनच सर्व पुढे जात नसतात. व्यवसायाचं पण त्यांना थोडंफार माहिती झालं पाहिजे. बिझनेस कसा करायचा किंवा व्यवसाय आपला स्वतःचा, छोट्यापासून कोणताही उद्योग जर आपण चालू करायचा असेल तर सुरुवातीला छोटा उद्योग चालू करावा लागतं. तसंच शाळेमधून आम्ही आमच्या शाळेतून बाल आनंद मेळाव्याचं मुख्याध्यापक कुरुंद सर आणि श्रीमती मस्कर मॅडम यांनी यावर्षी कार्यक्रमाचं रूपरेषा आखली आणि मुलांना यातून काहीतरी आनंद भेटावा. दररोज तर शिक्षण आहे, पुस्तक अभ्यासक्रम आहे, परंतु जो काही वेगळा अनुभव असतो किंवा आनंद असतो हा मुलांचा बघा. तुम्हाला सर्वांना पाठीमागे दिसत आहे मुलं किती आनंदीप्रमाणे विक्री करत आहेत. त्यांना आतापासूनच शैक्षणिक उपक्रमाबरोबर व्यवसायाची पण माहिती मिळावी किंवा व्यवसाय कसा असतो किंवा व्यवसाय आपण कसा म्हणजे व्यवसायामधून पैसे आपल्याला कसं उपलब्ध करायचं हे आमच्या शाळेतून आम्ही या मुलांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना काहीतरी अनुभव देत असतो. आणि आमच्या शाळेमधून वेगवेगळे जर त्या वर्षी उपक्रम असतात, वारकरी दिंडी म्हणा किंवा वेगवेगळ्या नेत्यांबद्दलचे भाषणं असतात, वार्षिक स्नेहसंमेलन वर्षाला असतं. परत आमचे विद्यार्थी जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नृत्य स्पर्धा असतात, भाषण स्पर्धा असतात किंवा विविध स्पर्धा परीक्षा असतात, अशा या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय कोणत्या ना कोणत्या नंबरमध्ये आमचे विद्यार्थी पारंगत झालेले आहेत किंवा त्यांचे नंबर येतात. आणि या उपक्रमाचा उद्देश एवढाच आहे की मुलांना शैक्षणिक उपक्रमाबरोबरच त्यांना आनंद व त्यांचे जे काही कलागुण आहेत ते आमच्या शाळेमधून विद्यार्थ्यांच्या ज्या सर्व कलागुण आहेत त्या सर्व कलागुणांना वाव मिळवण्यासाठी आम्ही त्या संध्या उपलब्ध करून देतात. आणि त्यासाठी कुरुंद सर आणि मस्कर मॅडम, घोडके सर आणि मीही मुलांना खूप प्रोत्साहन देतो. असंच प्रोत्साहन मुलांना जीवनामध्ये भेटावं, त्यांना व्यवसायाची पण आवड निर्माण व्हावी. कारण आता सरकारी नोकऱ्या किंवा खाजगी नोकऱ्या पण कुठे मिळत नाहीत. मुलांना या उपक्रमातूनच व्यवसायाची आणि बिझनेसची आवड निर्माण व्हावी हेच आमचं ध्येय आहे. आणि मुलांनी असंच व्यवसाय करावं हे आमचं शाळेच्या वतीनं म्हणजे त्यांना एक सांगणं आहे की व्यापारातूनच मोठं व्हा आणि यशस्वी व्हा असं शाळेच्या वतीनं मी त्यांनी उपक्रमात भाग घेतला याबद्दल खूप ऋणी स्टाफच्या वतीनं आहे. थँक्यू.